अमरावती शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या 16 मोठे नाले आणि 18 उपनाले यांना सुरक्षा भिंती नसल्याने नाल्याकाठील राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागते। नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पावसाळ्यात आर्थिक तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते। दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठील राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते। सुरक्षा भिंती नसल्याने नाल्याच्या पुरामुळे नागरिकांचे नुकसान होते। शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती असल्यास शहरातील नाल्याकाठील नागरिकांचे नुकसान होणार नाही। यासाठी सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यात याव्या यासाठी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी सातत्याने पाठपुरावा केला। आमसभेत आक्रमकपणे प्रस्ताव पारित करून या सर्व नाल्यांच्या सुरक्षा भिंती बांधकामासाठी 375 करोड 67 लाख रुपयाचा DPR मंजूर करून घेतला होता। पुण्याच्या युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनीने हा DPR तयार केला होता। हा 375 करोड 67 लाख रुपयाचा मंजूर DPR अमरावती महानगरपालिका तर्फे महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला होता। सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी खूप जास्त असल्याने महाराष्ट्र शासनाची तसेच केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे। शहरातील मध्यवस्तीतून वाहणाऱ्या नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्याकरिता निधी देण्यात यावा अशी मागणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना पाठविलेल्या निवेदनात केली असल्याचे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तसेच भाजपा किसान मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी सांगितले। तरी शहराच्या जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेला हा मोठा प्रस्ताव मंजूर करून केंद्र शासनाने तसेच महाराष्ट्र शासनाने अमरावती मनपाला शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या सर्व मोठे नाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लेखी निवेदन पाठवून केली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।